नमस्कार. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये जवळजवळ 55 ते 60% लोकांचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. आपल्या देशातला शेतकरी हा ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, वारा म्हणत नाही, थंडी म्हणत नाही. तो आपल्या शेतामध्ये कबाड कष्ट करून अन्नधान्य पिकवतो आणि साऱ्या जनतेची भूक तो खऱ्या अर्थानं भागवतो. तो तुमचा आमचा सर्वांचाच एक प्रकारे अन्नदाता आहे. पण तोच अन्नदाता शेतकरी आज अनेक संकटामध्ये सापडत चाललेला आहे. कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी शेतीमालाला भाव नाही, कधी बोगस बियाणे. त्यामुळे शेती नुकसानीत जाऊन तो कर्जबाजारी होत आहे. कर्ज फेडता येत नाही म्हणून तो आत्महत्याच्या दिशेनं पावलं टाकताना दिसत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. खरं म्हणजे हे आत्महत्या शेतकऱ्यांनी करता कामा नये. त्यांच्यामध्ये एक आत्मबळ निर्माण करण्यासाठी आम्ही एक छोटीशी फिल्म आत्मबळ नावाची लघुपटद्वारे आपणासमोर सादर करत आहोत. धन्यवाद. काय करायचं काय सुचना झालं. गेली 4-5 वर्ष दुष्काळ पडला. या वर्षी पाऊस चांगला झाला, शेतामध्ये पीक पण चांगलं आलं, पण म्हणावा तसा दर मिळाला नाही. सगळा खर्च जाऊन हातात राहिलं फक्त 5,000 रुपये. आता या 5,000त घर खर्च कसा भागवायचा? त्या बँकेचं कर्ज, त्या मधु सावकाराचं पैसे कसं भागवायचं? त्याला तर या महिन्यात पैसे देतो म्हणून आपण सांगितलंय, आणि बँकेची माणसं बी उद्या येणार आहेत पैसे मागायला. आता काय करायचं? कुणाकडे हात पसरायचा? कधी दुष्काळ तर कधी मालाला भाव नाही. मग करायचं तर काय? आम्ही पोरा बाळांचं तर काय करायचं? त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता नाही सड होते सगळं. आता नाही सड होते सगळं. काय नाही, काय नाही. आता या सगळ्या कटकटीतून सुटका करून घ्यायची असली तर मग काय करायचं? होय, आत्महत्या. होय, आत्महत्याच. त्याशिवाय पर्याय नाही. आता या सगळ्या कटकटीतून एकदा कायमची सुटका तरी होईल. एकदा आत्महत्याच करू. मंगला, शेताकडे जरा जाऊन येतो. अहो, चहा तरी घेऊन जावा थोडा. मगा घेतलाय की. अहो, घ्या जरा. घ्या. हा? अव, मनी फी भरायची म्हणत होती. अगं भरू की. बर चल, येतो मी. म्या जेवण घेऊन येते. अगं कशाला, लगेच येणार आहे परत मी. गोविंदा
थांब. अरे कासरा पाहिजे होतं जरा. वैरण केली या. मग बघतोय तर का कासराच विसरून आलो या की. कासरा दे गाड्या बाबा. वैरण बिंडा घरात नेऊन टाकतो आणि लगी माघारी येऊन तुला कासरा तुझा परत करतो. हे घे. आता काय करायचं? माणसं मरून पण देत नाहीत. आता कासरा यानं घेतला, मरायचं कसं? ठीक आहे, आता शहरात जाऊ आणि एखादी विषयाची बाटली खरेदी करून पिऊन मरून जाऊ. हा, तसंच करतो, तसंच करतो. देवा, देवा, माझं तुझ्याकडे दुसरं काय बी मागणं नाही. माझ्या पोरा बाळासनी तेवढं सुखी ठेव रे. माझ्या बायका पोरासनी आनंदी ठेव. याशिवाय तुझ्याकडे काय मागू देवा? काय मागू देवा तुझ्याकडे? काय मागू? अरे विकास दा. अरे अरे देवाला आला होता काय? हो, तुम्ही पण देवाला आला होता काय? हो, देवाला आलो होतो. काय वहिनी, कशा आहात? छान मस्त. तुम्ही कसे आहात भाऊजी? छान मजेत. वहिनी आल्या का? नाही. अजून आल्या नाहीत? हो, येतील एक 2-4 दिवसात. बरं आहे ना विकास दादा? छान चाललंय. बरं, मग येऊ विकास दादा? हो, या येते भाऊजी. या. कोण आहे? हे आमच्या भागातच राहतात. बर. फार प्रेमळ आणि मायाळू जोडपं आहे. त्या वहिनीचा स्वभाव तर इतका प्रेमळ आणि मायाळू आहे ना, एखाद्याला मदत करायची झाली ना तर तितक्या तत्परतेनं जातात. पण नाही, देवाकडे न्यायच नाही. का? इतकी वर्ष लग्न होऊन पण मूल बाळ नाही. बर. मग दवाखान्यात दाखवलं नाही त्यांनी? दाखवलं ना, खूप डॉक्टर्सना दाखवलं. काय म्हणाले डॉक्टर? पण वहिनींच्यामध्ये दोष आहे म्हणून सांगितलं. मग ती वहिनी त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरं लग्न करा. मग काय म्हणाला तो? त्यांनी स्पष्ट नकार दिला. म्हणाला, आयुष्यात सुखदुःखात प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी राहीन. बर. किती सुखदुःख येऊ दे, आपण दोघांनी मिळून त्याच्याशी लढायचं. वा, याला म्हणायचं प्रेम. हा, दुःखाचा साधा लवलेशही नाही त्यांच्या चेहऱ्यावर. किती प्रेमळ जोडपं आहे हे. आपल्याला वेळ होतोय, निघूया. हो, चला, वेळ झालाय. पोरं होणार नाहीत हे माहीत असून सुद्धा ही माणसं किती आनंदाने जगायला. तरी सुद्धा आनंदात जगायला.
आशीर्वाद लागल मुलाले कराला, भाजी आणि भाकर द्यावो गरीबाला. आशीर्वाद लागल मुलाले कराला, भाजी आणि भाकर द्यावो गरीबाला. आशीर्वाद लागल मुलाले कराला, भाजी आणि भाकर द्यावं आंधळ्याला. भाजी आणि भाकर द्यावं आंधळ्याला. आंधळा नवरा तरी सुद्धा आयुष्य संघ घालवायचं ठरवलं या बायकून. जगण्यासाठी भीक मागत्यात, पण तरी सुद्धा जगतात. तरी सुद्धा ही माणसं जगतात. काय काय अरुण? हां ठीक आहे. अरे अरुण, हां आपल्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी एक नोकर पाहिजे. बर बघ कोण ओळखीचा असेल तर. ओळखीचा असेल तर चांगला आहे. हां असलं तर कोणतं लावून देतो की त्याला. हां बरं बिल किती झालं? हा, एक वडा एक चहा. हा. आणखीन काय घेतलंस? नाही नाही. मागील काय मागचं परवा दिले. दिलंय? हा, आता 20 रुपये. ठीक आहे. ठीक आहे. हा, आणि हे बघ, हां ते जरा नोकराचं लक्षात असू दे. असेल तर कोणतं लगेच सांगतो तुला. हा. बिल किती झालं? काय काय घेतलं? हा, एक वडा एक चहा. 20 रुपये. मालक, आता तुम्ही नोकराचं बोलत होतास की नाही? हो. मी नोकर म्हणून राहू का तुमच्याकडे? कुठून आलास? कोळवाडीच नाव आलोय. गावाकडे शेतात बी काही काम नाही म्हणताना मी या गावात आलोय. काम हुडकायला आलोय. ह्याच्या अगोदर कुठं हॉटेलमध्ये काम केलंयस? ह्याच्या अगोदर काही केलं नाही, पण मी करीन सगळं करीन. कपशी धुणं, टेबल पुसणं, गिरायक काय ऑर्डर देतील ते आणून देणं, आणि सगळं आम्ही सगळं काय करीन. सांगल ते सगळं काम करावं लागेल. सगळं करीन. अच्छा, हे बघ, 1-2 दिवस तुझं काम बघू हं. आणि काय असेल ते तुझ्या पगाराचं ठरवू. चालेल हा? चालेल की मालक, चालेल. हा, ए परसो. जी मालक. परसो, हे बघ, याला आपण नवीन ठेवलेलं आहे. बर हा, नवीन आहे काय, हा. आणि जरा सांभाळून घे. हा, बर, बर. तुझ्या बरोबर घे. हा, हा हा. नाव काय म्हणालास? गोविंदा. हा हा मालक, आज जरा संध्याकाळी मला घरला लवकर जायला पाहिजे. का? नातीचा वाढदिवस आहे माझ्या. बर. मग हा एकटाच राहणार की? एकटा काय करणार मग? त्याला बी घेऊन जातो की घरला. बरोबर. आणि कार्यक्रम झाला की संध्याकाळी झोपायला येतो इथं. बरोबर. हे बघ, किल्ली मी ठेवतो. हा, चालतंय. हा, ठेवतो. आणि हे बघ, एक लक्षात असू दे, हा. उद्या अनाथ आश्रमात जायचं होय, आहे. होय, होय. हा, आणि हे जिलेबीची जिलेबी ऑर्डर घेऊन आहे, जायचं आहे जिलेबी वाटायला. घेऊन जायचं आहे. हा, होय, होय. लक्षात असू दे. हा हा जातो. हा. आणि ह्याला बी तिथं वाटायला घेऊन जातो की अनाथ आश्रमात जिलेबी हो वाटायला. हो हो हो. दोघं बी जातो हा, आम्ही. चालतंय चालतंय. हा? हा, जावा. अहो गोविंदा या की. राहू दे कशा ये रे, ये. नाही म्हणजे अरे आपलंच घर आहे. ये हे पोरगा, ही सून, ही नात माझी. गोविंदा, कसं वाटलं तुला? छान छान मस्त झालं बघा. नातीचा वाढदिवस तर मस्त झाला बघा. होय 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 आणि जेवण पण झकास होतं. होय, पोरांनी केल्यात. काका, हा, हे घर तुमचंच होय? खुळा का शाना. हां. आमचं घरबीर काय नाही बाबा. बर. नगरपालिकेची जागा अतिक्रमण करून आम्ही दाबून बांधले. आपलं कुठं घरबीर काय नाही बाबा. मग गावाकडे शेती बिती काय आहे काय? आता काय, अरे गावाकडे शेती असती तर इथं हॉटेलात कबशा घासायला आलो असतो काय जग मारायला सांग. शेती नाही, घर नाही, काय नाही बाबा आमचं, तरी आम्ही आनंदात मजेत आहे.
आता आपल्याला उद्या जिलेबी तेन घेऊन जायचं आहे. मालक लागल बोंबलायला. आश्रमात जायचं आहे उद्या, दोघांनी जायचं आहे. तिथं पोराने जिलेबी वाटायला होय, होय, चल. चला चला. येऊ का मॅडम? या या या. जिलेबी आणल्या वाटायला. जिलेबी आणलाय? होय. बर, तुम्ही बसा, मी सरांना विचारून येते. हा विचार. चला आता आपण गुणाकार शिकूया. 2 गुणिले 3 बरोबर किती? थोडं मोठ्याने. सर आत येऊ? काही लोक आलेत जिलेबी घेऊन, त्यांना आतमध्ये पाठवू? हां ठीक आहे, पाठवून द्या. परसू मामा, हा ह्या अनाथ आश्रमातली पोरं जी आहेत की नाही ती कुणाची आहेत ती? अरे काय सांगू बाबा तुला, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ज्याला बाप नाही, त्यांची पोरं आहे तिथं अनाथ आश्रमात. काय? अरे कर्ज झालं म्हणून आत्महत्या करायची काय गरज आहे? आणि कर्ज कुणावर नाही रे. अरे माणसानं मर्दासारखं जगायला शिकायला पाहिजे. आत्महत्या ह्यो काय पर्याय आहे का सांग? आता माझच बघ की, धड घर नाही, धड रान नाही, तरी सुद्धा राबून बायका पोरं सांभाळतो याच नव. कसा आनंदित आहे, मजेत आहे अगदी. अरे अरे मला माहित आहे, आता रानात घातलेलं पैसे सुद्धा निघत नाहीत, म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतोय. अरे मग त्यासाठी आवाज उठवा, संघर्ष करा. आत्महत्या कशाला करताय? होय का नाही? बरोबर आहे. हा मग. अरे बोलता बोलता आपली जिलेबी वाटायची राहिली. चल चल जिलेबी वाटायला चल. येऊ देत की मॅडम, येऊ देत की. हा हा. सर जिलेबी आणल्या वाटू दे. हां ठीक आहे, वाटा. बाबा मला द्या, बाबा मला द्या, बाबा मला द्या. अरे अरे गोविंदा, काय झालं गोविंदा? अरे अरे गोविंदा, गोविंदा थांब, थांब. अरे गोविंदा. आई, बाबा. बाबा, बाबा, बाबा. बाबा आले. बाबा, अव कुठे गेला तसा? समधीकडे हुडकलं, कुठं बी नव्हतासा. काय झालो? कुठं गेल तसा? सांगून जायचं नाही वे. मंगल, तुला खरं सांगू, मी आत्महत्या करायला गेलो होतो. आत्महत्या करायला? होय. हे आणि खूप कुठल्या डोसक्यात घालून घेतलायसा? अगं, गेली 4 वर्ष आपल्या या रानात पाऊसच पडला नाही, शेतामध्ये पीक पण आलं नाही. बँकेचं कर्ज, सावकाराचं कर्ज, अगं ह्यो सगळा कर्जाचा बोजा वाढतच गेला. मंगला, यावर्षी पाऊस चांगला झाला ग, पीक बी चांगलं आलं, पण दर न आल्यामुळं अगं शेतात घातलेला खर्च पण मिळाला नाही आपल्याला. मग करायचं काय सांग बरं? आणि मग घर खर्च कसा चालवायचा सांग बरं? बँकेचं, सावकाराचं कर्ज कसं भागवायचं सांग बरं? आणि पैसे मागायला लोक जर दारात आलं तर त्यासाठी काय सांगायचं सांग बरं? मंगला, हाय ती बी आबरू जायची. अगं असलं लाजीर वाटायची न जगण्यापेक्षा आत्महत्या केलेलं काय वाईट, असा माझ्या मनात विचार आला बघ.
आणि मग त्यासाठी मी गावात गेलो. तिथले अनेक माणसं कुटुंब बघितली. अगं ज्यांना कशाचाही आधार नाही ती बी माणसं आनंदानं जगत आहेत. अगं सगळ्या संकटावर मात करून ती जगाल्या. आणि ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यात की नाही त्यांची पोरं जेव्हा अनाथ आश्रमात मी बघितली त्यावेळी मला धक्काच बसला. मला माझ्या पोराबाळाची आठवण यायला लागली. आणि त्याच वेळी मी ठरवलं नाही काही बी झालं तरी आत्महत्या करायची नाही. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचं, हक्कानं जगण्यासाठी लढायचं, पण मरायचं नाही, जगायचं. मरायचं नाही, आनंदानं जगायचं. नाही आता मी जगणार आहे. येईल त्या संकटावर मात करून जगणार आहे मी. येईल त्या संकटावर मात करून जगणार आहे मी. माझ्या पोराबाळांनी सोडून कुठे जाणार नाही मी. कुठे जाणार नाही मी.